नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे बार्टी, TRTI, सारथी आणि महाज्योती किंवा RT या ज्या संस्था आहे तर त्यांच्यामार्फत 2025-26 करिता जी भरती घेण्यात येणार आहे म्हणजेच प्री ट्रेनिंगसाठी। तर त्यासाठी आपल्याला बेसिक डिटेल काय आहे आणि आपल्याला डॉक्युमेंट वगैरे काय काय लागणार आहे आणि आपली जी CET एक्झाम होणार आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, जेणेकरून आपल्याला म्हणजेच आपण फॉर्म भरताना आपल्याला एलिजिबल क्रायटेरिया काय लागणार आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहू शकतो, महाराष्ट्र राज्यातील सर्व कस धोरणानुसार सन 2025-26 करिता बार्टी, TRTI, सारथी व महाज्योती आणि RT या संस्थांमधून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच CET टेस्ट होणार आहे आपली। म्हणजेच आपण पोलीस भरतीसाठी ॲप्लिकेशन करणार किंवा IBPS किंवा UPSC MPSCसाठी, तर अशा विविध प्रकारच्या ज्या एक्झाम आहेत तर त्यांच्यासाठी आपल्याला ॲडमिशन घ्यायचे असेल तर त्यासाठी आपल्याला एक CET एक्झाम द्यायला लागणार आहे आणि CET एक्झाम आपण क्वालिफाय झाल्यानंतर आपल्याला या योजना आहे तर त्यांचा जो लाभ आहे तर तो आपल्याला घेता येणार आहे। तर त्यासाठी आपण या ठिकाणी खाली पाहू शकतो, सन 2025-26 करिता महाराष्ट्र राज्यातील बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती व RT या संस्थांमधून स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण नामवंत खाजगी संस्थेमधून प्रशिक्षण देण्यासंदर्भातील योजनेच्या लाभासाठी प्रशिक्षणार्थी निवड करण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे। त्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून त्या संस्थानुसार घेण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभासाठी अर्ज मागवण्यात येत आहे। तसेच स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेच्या लाभासाठी खालील सूचना देण्यात आलेल्या आहेत, तर ज्यामध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि संबंधित जे कागदपत्रे लागणार आहे आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर आपण जे आता फॉर्म अप्लाय करणार आहे तर ते आपल्याला कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजेच CETसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जी माहिती आहे तर ती बेसिक माहिती आपल्याला माहिती पाहिजे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, उमेदवारांनी कोणत्याही योजनेच्या लाभासाठी सादर करावयाच्या अर्जाबाबतच्या सूचना। तर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी अर्ज भरण्याची संपूर्ण जी डिटेल आहे तर ती व्यवस्थित आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्मबाबत संपूर्ण न वाचता अर्ज सादर केला आणि त्यात काही अडचणी उद्भवल्यास उमेदवारास पुन्हा अर्ज सादर करता येणार नाही। तर मित्रांनो, जर आपल्याला जी डिटेल आहे ॲप्लिकेशन करायची तर त्याची माहिती नसेल आणि आपण जर फॉर्म अप्लाय केला आणि त्यात काही जर त्रुटी निघाली किंवा आपल्या चुका काही निघाल्या तर पुन्हा आपल्याला जो ॲप्लिकेशन आहे तर तो करता येणार नाही। त्यासाठी आपण संपूर्ण जी डिटेल आहे तर ती व्हिडिओमध्ये आपण एकदा पाहायचं आहे आणि त्यानंतरच ॲप्लिकेशन करायचं आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, 2 नंबरचा मुद्दा आहे, एका वेळेस उमेदवार एकाच योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो। तर आपल्याला एका वेळेस एकच ॲप्लिकेशन करता येणार आहे। त्यासाठी एकापेक्षा अधिक जर आपल्याला ॲप्लिकेशन करायचं असेल तर रजिस्ट्रेशन अंती उमेदवारास प्राप्त झालेल्या लॉगिन ID पासवर्डचा वापर करून डॅशबोर्ड पानावरील अप्लाय फॉर न्यू स्कीम या टॅबवर क्लिक करून इतर योजनांकरिता अर्ज भरता येईल। तर मित्रांनो, तुम्हाला एकापेक्षा जास्त अर्ज करायचे असेल म्हणजेच पोलीस भरती असेल किंवा MPSCमधून गट क किंवा ब, तर अशा विविध प्रकारच्या ज्या एक्झाम आहेत तर त्या एका वेळेस आपल्याला अप्लाय करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला लॉगिन ID आणि पासवर्ड तयार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये डॅशबोर्डवर एक ऑप्शन मिळणार आहे आपल्याला अप्लाय फॉर न्यू स्कीम। तर त्या टॅबवरून आपण जे आहे तर एकापेक्षा जास्त अर्ज करू शकणार आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहे की सदर प्रशिक्षणासाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा असावा आणि आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेट हे बंधनकारक आहे, तर डोमिसाईल आपल्याला असायलाच पाहिजे। त्यानंतर बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI या संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा अर्ज करते वेळेस उमेदवाराकडे जातीचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे। तर मित्रांनो, आपला जो ॲप्लिकेशन आपण करणार आहे तर ते ॲप्लिकेशन करताना आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट जो आहे तर तो कास्ट सर्टिफिकेट असायलाच पाहिजे। आणि त्यानंतर आपण या ठिकाणी 5वा मुद्दा पाहू शकतो, TRTI करिता ऑनलाईन अर्ज करताना अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकडे वैधता प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे। म्हणजेच या ठिकाणी ST कॅटेगरीमधून आपण TRTIमध्ये लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी त्या ठिकाणी असायलाच पाहिजे। आणि त्यानंतर उमेदवाराची जमात ही महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीची यादीमधील असणे अनिवार्य आहे। त्यानंतर जर आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल
तर त्या ठिकाणी आपल्याला जी पावती आहे, आपण कास्ट व्हॅलिडिटीसाठी जे ॲप्लिकेशन करतो आणि त्यानंतर आपल्याला एक पावती मिळते, तर ती पावतीसुद्धा त्या ठिकाणी चालणार आहे ॲप्लिकेशन करतेवेळी. आणि त्यानंतर आपले जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आपल्याला ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी त्या ठिकाणी लागणार आहे आणि ती बंधनकारक आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI ही RT मार्फत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी, तर या ठिकाणी ज्या संस्था आहे तर त्यांच्यात आपल्याला उत्पन्नाचा दाखला जो आहे तर तो 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे किंवा 8 लाखांपर्यंत आपला जो इन्कम आहे तर तो असायला पाहिजे. जर 8 लाखाच्या वरती आपले जर इन्कम असेल तर त्या ठिकाणी आपण जी ही योजना आहे तर त्या योजनेचा लाभ आपण घेऊ शकणार नाही. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो सारथीमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांकडे उत्पन्नाचा दाखला मागील 3 वर्षाचा असायला पाहिजे. तर सारथीमार्फत आपण जर डॉक्युमेंट अप्लाय करणार असाल म्हणजेच ॲप्लिकेशन, तर आपल्याला त्या ठिकाणी 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आहे तर तो त्या ठिकाणी बंधनकारक असणार आहे. आणि त्यानंतर आपले जे नॉन क्रिमिलियर आहे तर ते सुद्धा आपल्याला बंधनकारक आहे. त्यानंतर महाज्योतीमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांकडे नॉन क्रिमिलियर दाखला असणे बंधनकारक आहे. आणि जर आपण कुठल्या रिझर्वेशनमध्ये असेल किंवा म्हणजेच दिव्यांग किंवा अनाथ, तर अशा प्रकारचे जे आपल्याकडे सर्टिफिकेट असतात तर ते सर्टिफिकेट असणे आपल्याला बंधनकारक आहे. जेणेकरून आपण जे अप्लाय करणार आहे ॲप्लिकेशन तर त्यांच्यात आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायला लागणार आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी एक मुद्दा दिलेला आहे आपल्याला, शासकीय सेवेत असणाऱ्या उमेदवारास ह्या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर तुम्ही कुठला जॉब करत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी या योजनेचा लाभ आहे तर तो घेता येणार नाही. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो 12 नंबरचा जो मुद्दा आहे तर तो आपण या ठिकाणी पाहू शकतो. उमेदवारांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर सदर फॉर्म डाउनलोड करण्यासाठी ज्या दिवसापर्यंत मुदत दिली आहे तर त्या दिवसापर्यंतच आपले ॲप्लिकेशन आहे तर ते प्रिंट करून घ्यावे. त्यानंतर उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत कार्यालयाकडून ॲप्लिकेशन फॉर्म मिळू शकणार नाही. तर मित्रांनो, आपण जो ॲप्लिकेशन करणार आहे ऑनलाईन, तर त्याचं जो ॲप्लिकेशन आहे तर तो ऑनलाईन फॉर्म भरून आपला जो प्रिंट आहे ॲप्लिकेशन तर तो ॲप्लिकेशन प्रिंट काढून घ्यायचा आहे वेळेवर. नाहीतर एकदा जर टॅब क्लोज झाली तर आपल्याला लॉग इन करता येत नाही आणि आपले ॲप्लिकेशन आहे तर ते सुद्धा डाउनलोड करता येत नाही. त्यानंतर या ठिकाणी 13 नंबरचा मुद्दा दिलेला आहे आपल्याला, उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना ऑनलाईन परीक्षेसाठी जे जिल्हे निवडले असतील व प्रथम प्राधान्य तत्त्वानुसार जे जिल्हे परीक्षा उमेदवारास प्राप्त झाले असेल तिथेच त्यांना परीक्षेसाठी उपस्थित राहावे लागेल. तर मित्रांनो, आपण जे जिल्हे निवडणार आहे जे एक्झाम सेंटर, तर त्यात आपला जो 1 नंबरला एक्झाम सेंटर असेल तर तेच त्या ठिकाणी प्रायोरिटीज देण्यात येणार आहे. आणि त्यानंतर उमेदवाराने ऑनलाईन अर्जात नोंदवलेल्या व्यतिरिक्त कोणतेही परीक्षा सेंटर जे असेल तर ते त्या ठिकाणी रद्द करता येणार नाही किंवा चेंज करता येणार नाही. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो फक्त लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाच्या सामायिक चाचणी परीक्षेकरिता दिल्ली हे परीक्षा केंद्र आहे. तर जे विद्यार्थी UPSCसाठी त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करणार आहे तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी दिल्लीसाठी जे परीक्षा केंद्र आहे तर ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. उर्वरित जे MPSC किंवा बार्टी म्हणजे MPSC पोलीस भरती असेल तर त्यांच्यासाठी महाराष्ट्रात त्या ठिकाणी जे एक्झाम सेंटर आहे तर ते अवेलेबल होणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो अर्ज भरताना युजर ID व पासवर्ड जो आहे तर तो आपल्याला व्यवस्थित सांभाळून ठेवायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो उमेदवारांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म काळजीपूर्वक भरावा. त्यामध्ये स्वतःचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक भरावा. तर त्या ठिकाणी आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना आपला जो आधार क्रमांक आहे किंवा मोबाईल नंबर आहे तर ते त्या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे. जेणेकरून चुकीची जी माहिती आहे तर ती आपण भरली तर आपला फॉर्म जो आहे तर तो त्या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो. आणि त्यानंतर आपला जो फॉर्म आहे तर फॉर्म भरून त्या ठिकाणी आपल्या जे CET एक्झामसाठी जे हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्ड आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला सूचना देण्यात येणार किंवा त्या वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात येणार. तर त्यासाठी आपण या ठिकाणी जी वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटला आपण ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून त्या ठिकाणी जे डिटेल असते तर ती वारंवार आपण त्या ठिकाणी चेक करत राहायचं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहू शकतो सदर सामायिक प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांची कोणतीही मूळ कागदपत्रे न तपासता सदर चाचणीस बसण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर CET एक्झामसाठी आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे त्या ठिकाणी लागणार नाही. तर त्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकतो
आपले जे CET एक्झाम होणार तर त्यासाठी आपल्याला 7 ते 10 दिवसांच्या अगोदर आपल्या वेबसाईटवरती आपले जे वेळापत्रक आहे किंवा हॉल तिकीट आहे तर ते आपल्याला अवेलेबल करून देण्यात येणार. तर अशा बेसिक ज्या डिटेल आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो. आणि त्यानंतर जी या ठिकाणी स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला पूर्व आणि मुख्य तसेच वैकल्पिक नोट्स किंवा जे स्टडी मटेरियल असेल तर स्टेशनरी वगैरे तर ते आपल्याला संस्थांमार्फत त्या ठिकाणी देण्यात येणार. त्यानंतर आपल्याला जे ॲप्लिकेशन करायला जे डॉक्युमेंट लागणार आहे तर त्या डॉक्युमेंटची यादी आपण या ठिकाणी पाहू शकतो. कोणत्याही योजनेच्या लाभासाठी उमेदवारांकडे आवश्यक असलेल्या शैक्षणिक अर्हता तसेच इतर संबंधित कागदपत्रांची यादी. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्याला कास्ट सर्टिफिकेट किंवा जी कास्ट व्हॅलिडिटी असते तर त्याची झेरॉक्स या ठिकाणी लागणार आहे किंवा ओरिजिनल झेरॉक्स या ठिकाणी लागणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला 10वी-12वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असेल तर ते त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर आपले जर ग्रॅज्युएशन झाले असेल तर ग्रॅज्युएशनची जी स्कॅन प्रत आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो आपल्याला रहिवासीचा दाखला डोमिसाईल त्या ठिकाणी लागणार आहे. आणि आधार कार्ड आहे तर ते आधार कार्ड आणि आधार कार्डशी आपले जे आधार लिंक बँक असते तर त्याची पासबुक त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. आणि त्यानंतर 9वा जो आहे ऑप्शन तर ते आपण या ठिकाणी पाहू शकतो उत्पन्नाचा दाखला आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. आणि रिझर्वेशनमध्ये असाल तर आपल्याला दिव्यांग आणि अनाथचे जे सर्टिफिकेट असतात तर ते त्या ठिकाणी लागणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जे डॉक्युमेंट लागणार आहे तर ते या ठिकाणी आपण पाहू शकतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपली जी बेसिक डिटेल आहे आपल्याला त्या फॉर्म भरण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट कुठले लागणार आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटलेली आहे. तर आय होप मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.